श्री स्वामी समर्थ। शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग स्वरूपातील पूजेला विशेष महत्त्व असतं। अनेकांचा असा समज आहे की शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच असतात, परंतु खरे सांगायचे झाल्यास यामध्ये फरक आहे। आपल्या हिंदू धर्मात भगवान शिव सर्वात शक्तिशाली देवांपैकी एक आहे। भगवान शिव या देवतेला शंकर, महादेव, नटराज, रुद्र अशा अनेक नावांनी ओळखले जाते। यांना आदियोगी, परम तपस्वी, सर्व दयाळू आणि दैवी रक्षक सुद्धा म्हटले जाते। भगवान शंकराची विविध रूपात पूजा केली जाते। भिंतीवर टांगलेले त्यांच्या आणि देवी पार्वतीच्या प्रतिमा असोत, मंदिरात शिवलिंगाची पूजा असो किंवा भगवान नटराजांची मूर्ती असोत, मात्र शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग स्वरूपातील पूजेला विशेष महत्त्व आहे। अनेकांचा असा समज आहे की शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच असतात, परंतु खरे सांगायचे झाल्यास यामध्ये फरक आहे। तो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शिवलिंग हे भगवान शिवाचे एक रूप आहे। याची पूजा सर्वात व्यापक आणि सामान्यपणे केली जाते। शिवलिंगाचे प्रकाशाच्या वैश्विक स्तंभाचे प्रतीक म्हणून वर्णन केले जाते, ज्यामध्ये भगवान शिवाची आभा आहे। शिवलिंग आकाराने दंडगोलाकार आणि त्याभोवती शाळुंका असा शिवलिंगाचा आकार असतो। शिवलिंग हे विविध साहित्याने तयार केले जाते। पारंपरिकपणे ते संगमरवरी किंवा दगडाने तयार केले जात असे, परंतु आज लोक ते धातू, लाकूड किंवा अगदी मातीपासून तयार करू लागले आहेत। खरं तर काही लोक बाबा बर्फांनी म्हणजेच भगवान शिवाच्या अमरनाथ गुहेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बर्फाचा वापर करून सावन शिवलिंगही तयार करतात। शिवलिंग तयार करण्यासाठी वापरली जाणारी सर्वात सामान्य सामग्री म्हणजे दगड, विशेषतः काळा ग्रॅनाइट किंवा संगमरवरी, आणि इतर सामग्रींमध्ये सोने, चांदी, तांबे किंवा पितळ यांचाही समावेश होतो। ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे रूप आहे आणि ते माणसाने निर्माण केलेले नाही। ज्योतिर्लिंग हे स्वयंभू असल्याचे म्हटले जाते, म्हणजे ते स्वतःच प्रगट झालेले आहे आणि मानवी हातांनी तयार केलेले नाही। ज्योतिर्लिंग सोन्याने, दगडाने किंवा तांब्याने तयार करण्याऐवजी स्वतः देवाची ऊर्जा आणि मातीने तयार केले गेले आहे असे म्हणतात। भारतात 12 ज्योतिर्लिंगांना सर्वात शक्तिशाली आणि पवित्र मानले जाते आणि ही 12 ज्योतिर्लिंगे पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत भारतभर पसरलेली आहेत। त्यात गुजरातमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि नागे ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेशातील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग, उत्तराखंडमधील केदारनाथ ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि घृणेश्वर ज्योतिर्लिंग, उत्तर प्रदेश येथील काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आणि झारखंडमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, तामिळनाडूमधील रामेश्वर ज्योतिर्लिंगांचा समावेश आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी वाराणसीमधील काशी विश्वनाथ हे सर्वात शक्तिशाली आणि पवित्र ज्योतिर्लिंग मानले जाते। भारतातील सर्वात प्राचीन आणि सर्वात पवित्र शहरांमध्ये स्थित काशी विश्वनाथ हे विश्वाचे शासक असल्याचे म्हटले जाते। लोकांचा असा विश्वास आहे की काशी विश्वनाथ मंदिरातील दर्शन आणि गंगा स्नानामुळे भूतकाळातील पाप मिटतात आणि मोक्ष प्राप्त करण्यासही मदत होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन नसाल तर सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।